चरण धरावे भाय गोद गोद भावाचे लगन भावाचे लगन बहिणीशी लावावे लावावे भावाचे लगन चरण धरावे बायकोची धरावे पाय भावाचे लगन भावाचे लगन बहिणीशी लावावे बहिणीशी लावावे लावावे भावाचे लगन तरीच पावावे मोक्षपदा मोक्षपदा
तरीच पावावे मोक्ष पदा तरीच पावावे मोक्ष पदा पदा भैरी लग्न माय बाप दोन्ही जीवेची मारावी माय बाप दोन्ही जीवेची मारावी चरण धरावे बायकोचे किंवा बायकाचे भावाचे लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा ब्राह्मणाचे घरी गायीसी वधावे ब्राह्मणाचे घरी गायीसी वधावे आराध्य करावे गाढवाचे भावाचे लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा नामा म्हणे हेतू दिसे विपरीत नामा म्हणे हेतू दिसे विपरीत जरी दैव असे तरीच घडे भावाचे लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी शंकरुदास तुका बाबाजी शंकरुदास तुका बाबाजी शंकरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानील संतासी रंजवू चित्तासी अपुलिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर माय बाप दोन्ही जीवेची मारावी चरण धरावे बायकोचे भावाचे लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा
विश्वसंत श्रेष्ठ भक्त शिरोमणी भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त युगानयुगी भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा छोटासा कुट प्रकरणातील हा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी मोक्ष प्राप्तीचे 5 उपाय साधकांना सांगितले। विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन वर्षापासून आपल्या रावखडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे, चालत आहे आणि पुढे सुद्धा चालत आहे। गुरुवर्य असणारे परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन श्री गुरु विठ्ठल महाराज सांडोळकर यांनी हे लावलेलं रोपट आणि या रोपट्याला ही सर्व गुणीजन मंडळी, भाविक मंडळी, सर्वजण तुम्ही आम्ही याला पाणी घालतो, हे रोपट वाढवत आहे। विठ्ठल 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 आपण मोठे नाही पण मोठ्या परंपरेतले आहेत। महाराजांचा अधिकार एवढा मोठा होता। महाराज तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराजांचं नाव आहे। ज्या वेळेस महाराजांनी आळंदीमध्ये सद्गुरू महाराजांचे उत्तराधिकारी भास्कर महाराजांना आणलं होतं, त्यावेळेस आम्ही दोघही सोबत मधुकरी मागत होतो आणि दोघही सोबतच शिकलो। विठ्ठल सतत त्यांचं लेखणी काम चालायचं भास्कर महाराजांचं। आणि
महाराजांनी खूप सुंदर त्यागमय जीवन जगलं. ज्ञानोबराय म्हणतात की कापूर आतूनही शुद्ध असतो आणि बाहेरूनही शुद्ध असतो, किंवा सूर्य आतूनही शुद्ध आणि बाहेरूनही शुद्ध, तसे महाराज आतूनही शुद्ध होते आणि बाहेरूनही शुद्ध. विठ्ठल आतू बाहेरू चोखळू सूर्य जैसा निर्मळू तत्वार्थीचा पायाळू देखना जो. हे वर्णन महाराजांचं. आणि त्या परंपरेमध्ये आहे आपल्या गावामध्ये चालत आलेला सप्ताह. त्या सप्ताहामध्ये ज्यांची भागवत कथा आहे असे हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज बोरगडीकर आपल्या गावचे जवाई आहे. महाराजांची चिरंजीव आहेत आणि तुमच्या आमच्यावर सर्वावर प्रेम करणारे आमचे जीवलग आहेत. सर्व गुणीजन मंडळी आहेत. महाराज आहेत, दोन्ही वादक आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, कीर्तनाला प्रारंभ करतो. अभंग हा कूट अभंग आहे. आता कूट अभंग म्हणजे काय हेच कोणाला कळणार नाही. कूट म्हणजे कठीण, कूट म्हणजे कोड्यात्मक, कूट म्हणजे एका वाक्यामध्ये सांगू का, ज्या अभंगाचा वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थ घ्यावा लागतो त्या अभंगाला कुटाभंग म्हणतात. ज्या अभंगाची वरवर पाहता भाषा सोपी दिसते पण अर्थाच्या दृष्टीने कठीण भाषा असते त्याला कुटाभंग म्हणतात. किंवा ज्या अभंगाचा अर्थ सद्गुरूच्या बोधाशिवाय कळत नाही. एका जनार्दनी अर्थ उलटे जे जाणती ते गुरुचे बेटे. जे विठ्ठल महाराज सांडोळकरांचे बेटे आहेत त्यालाच अर्थ कळेल. जे त्यांचे बेटे नाहीत, जे खोटे आहेत त्यांना मात्र कळणार नाही. विठ्ठल माझं बोलणं कळते का? म्हणजे जे निगुरे आहेत त्यांना अर्थ कळणार नाही. एका जनार्दनी अर्थ उलटे जे जाणती ते गुरूंची बेटे. किंवा ज्ञानदेव म्हणे याचा अनुभव सद्गुरु वाचून कळेची ना. सद्गुरूच्या आत्मबोधाशिवाय म्हाताऱ्याचा अर्थ कळत नाही. त्या भाषेला कूट भाषा म्हणतात, कठीण भाषा म्हणतात, भारवडात्मक भाषा म्हणतात. त्या भारवडात्मक भाषेमध्ये नाथ महाराजांचा हा कूट अभंग आहे. वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, इतिहासामध्ये कूट श्लोक आलेले आहेत आणि ते कूट श्लोक जसे आहेत तसेच हे कूट अभंग आहेत. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळूनी, आज म्या एक नवल देखिले. असे आश्चर्यकारक जे अभंग असतात त्याला कूट अभंग म्हणतात. ग्राम्य भाषेमध्ये भारवडाचे अभंग. ज्या अभंगामध्ये अतिशयोक्ती अलंकार केला जातो. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय? दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, भाऊजीची शेंडी झाली, मामाजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओळाला आणि त्यात उंट वाहून गेला. कळालं का? दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, भाऊजीची शेंडी झाली, मामाजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळाला आणि त्यात उंट वाहून गेला. याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. आणि अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय हो? त्याची अतिशयोक्ती करणं. तसे संतांनी हे अतिशयोक्ती अलंकार केलेले काही रूपकाचे अभंग आहेत. ज्या अभंगामध्ये देवाचं संतांचं रूपक केलं, आंधळा, पांगळा, बहिरा, जोशी, मुक्का, वासुदेव, ही अभंग संतांची रूपक केली, काही देवाची रूपक केली. कधी कधी देवाला गाय म्हटलं. आम्हा घरी एक गाय दुभत हे, पाणाण समयी त्रिभुवनी, वाणते सावळी नावते श्रीधरा, चरे वसुंधरा 14 भुवने,
वत्स नाही माय भलत्या सवे जाय कुरवाळी तोला हे भाव धरणा. ही गाय आहे, देव गाय आहे का? कधी बैल म्हटलेले. नंदी आला हो नंदी आला, स्वर्गातुनी नंदी आला, पाताळाहुनी नंदी आला, पंढरीहुनी नंदी आला. देवाला बैल म्हटलेले. कधी देवाला गाय म्हटलेलं आहे, कधी बैल म्हटलेलं आहे, कधी भूत म्हटलं. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. कधी देवाला मांजर सुद्धा म्हटलेलं आहे. देवाला मांजर कुठं म्हटलं? नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत. एक डोळे वटारुनी पाहत, एक डोळे वटारुनी पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत. एक गुरगावनी बोलत, एक गुरगावनी बोलत, एक गुरवावून बोलत, एक गुरवावून बोलत. एक गिळावयासी पाहत, एक घेवयाची पाहत, एक गिळावयासी पाहत, एक गिळावयाची पाहत. करतय म्याव म्याव म्याव, कसं करतय म्याव म्याव म्याव, कसं करतय म्याव म्याव म्याव, कसं करतय म्याव म्याव म्याव. आता या अभंगात देवाला मांजर म्हटलं. हे कसं आहे? एक जटाधारी दिसत. एका मांजरानं जटा धारण केलेले आहेत. ते म्हणजे प्रभू रामचंद्र रूपी वनवासाला जाताना जटा बांधल्या. एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारोने पाहत. एक परशुराम रूपी मांजर आहे. क्षेत्रियाकडं भेदक नजरेनं डोळे वटारणार मांजर होतं. एक डोळे वटारोने पाहत, एक गुरकावूने बोलत. हिरण्यकश्यपूच्या दरबारामध्ये हिरण्यकश्यपूच्या वधार्थ भक्त प्रल्हाद रक्षणार्थ खांबातून गुरगुर करत होत. एक गुरकावूने बोलत, एक गिळावयासी पाहत. एक मांजर आहे ते विश्वलंग सगळं आपल्या तोंडामध्ये गिळंकृत करत आहे. ते श्रीकृष्ण रूपी मांजर आहे. ह्या देवाला मांजर म्हणून रूपक केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्या प्राण्याच्या उपमा देवाला दिलेल्या आहेत. हो, म्हणून साध माणसाला कुत्र म्हटलं तर असणार राग येते. माणूस कुत्र नाही का? अवघे करते हाड हाड. हो, ते कुत्रच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगायचं आहे, अशी कूट भाषा आहे आणि कूट भाषेच्या माध्यमातून नाथ महाराज तुम्हा आम्हा साधकाला मुमुक्षुला मोक्ष प्राप्तीचे 5 उपाय सांगतात. त्याला कोड्यात्मक अभंग म्हणतात. कोडं कळते का तुम्हाला महिला मंडळी? एका नावाची स्त्री, ती राहते मेरूच्या शिखरी. तिचा बाप ब्रह्मचारी, तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूच्या परी. ती नारी कोणती? मी महिलाला विचारलं, आहे का इथं महिला कोणी? मी कोड विचारत आहे तुम्हाला, बोलत नाही का तुम्ही? अर्ध तिकीट नाही झालं तुमचं? लाडकी बहीण नाही झाल्या? एक एक हप्ता देऊन जा. एका नावाची स्त्री आहे, ती मेरूच्या शिखरात राहते. तिचा बाप ब्रह्मचारी आहे. बापाचं नाव सांगावं लागल. तिचा बाप ब्रह्मचारी आहे. तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूच्या परी आहे. ती नारी कोणती? मी महिलाला विचारलं, साडी चोळी द्यायची का? काय सांगा सांगा. बोलत नाहीत वाटते. ह्या घरीच बोलतात, तुम्हाला बोल देत नाहीत. काय राहते कुठं? मेरूच्या शिखरात. एका नावाची, तिचं एकच नाव आहे. राहते कुठं? मेरूच्या शिखरात. कोणाच्या? महिलाच्याच.
बर तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूच्या परी उला मारतात कसं नका ना. मग ती एका नावाची आहे, तिचा बाप ब्रह्मचारी आहे. आता तिच्या बापाचं नाव काय? उच्या बापाचं नाव काय? काय? ब्रह्मचार्याची लेख आहे ती. ऊ झाली कोणापासून? घामापासून. मग घामाला बायको आहे का? नाही. घामाला बायको नसल्यामुळं घाम ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचार्याची लेख आहे. याला म्हणतात कोड. तुम्ही खरे कीर्तनच ऐकले नाही, सगळा येड्याचा बाजार ऐकला. विठाला 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 विठाला. तुम्हाला कीर्तनकाराच्या तारखीच घेता येत. मोबाईल पाहायचा आणि त्याच्यावर कीर्तन घ्यायचं. कीर्तन ऐकल्याशिवाय कीर्तन घेऊ नका. विठाला 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 विठाला. माऊलीन माझं कीर्तन ऐकलेलं ऐका. हो. दुसरं कोड विचारतो. काळी काठी तेल लाटी वागते पण मोडत नाही. सांगा. अहो केस वेणी. बर पुरुष मंडळी तुम्हाला विचारतो, जाऊ द्या. त्यांना माप आहे, ते मला एक हप्ता देणार आहे लाडक्या बहिणीचा. 1500 रुपये घेऊन या. मी 10 वाजे लोक आहे उद्या. तुम्हाला एक कोड विचारतो. एकदा मैन नाथ महाराजांनी वर्णन केलेले काही कोडे सांगितलेले. सांगा आमचे कोडे दादा, सांगा आमचे कोडे. लांडग्यासाठी शेळी रडे. ऐक चतुरा गोष्ट सांगतो खरी. खरी गोष्ट आहे. ऐक चतुरा गोष्ट सांगतो खरी. बिन बापाचा पुत्र जन्माला माता नव्हती घरी. सांगा. आहे का नाही कोणी चतुर? अहो लवकुश. चतुरा खरी गोष्ट आहे. बिन बापाचा पुत्र जन्माला माता घरी नव्हती. म्हणजे लवकुश सीता वनवासामध्ये सोडल्याच्या नंतर त्या लव्हाळाच्या गवतावर बसली आणि एकाचा जन्म कुशीतून झाला आणि एकाचा लव्हाळाच्या गवतातून झाला. मग त्याला बाप आहे का? नाही. बिन बापाचा पुत्र जन्माला माता नव्हती घरी. दुसरं कोड विचारतो तुम्हाला मी. एकदा कबीर महाराज इथं आले आपल्या गावामध्ये. काय रायखोड मध्ये आले आणि कबीर महाराजांनी एक आश्चर्य पाहिलं. कबीर महाराज म्हणतात, मैंने एक अचंबा देखा, मुर्दा रोटी खाए, पुकारे तो बोले नहीं और मारे तो चिल्लावे. कबीर महाराज म्हणतात, मी एक रायखोड मध्ये आश्चर्य पाहिलं. मुर्दा म्हणजे मेलेलं प्रेत रोटी खात होत. त्याला विचारलं किती खाल्ल्या? पुकारे तो बोले नहीं और मारे तो चिल्लावे. सांगा. मेलेलं प्रेत आता इथं उद्याची एकादश सुद्धा धरणार नाही. मेलेलं प्रेत आता खा लागलं रोट्या. बर 2 मेलेले प्रेत रोट्या खा लागलं सगळ्याच्या देखत. त्याला विचारलं किती खाल्ल्या? पुकारे तो बोले नहीं और मारे तो चिल्लावे. सांगा. अहो मृदंग. मुर्दा म्हणजे मृदंग. रोटी म्हणजे कणिक खा लागलं ते. सगळ्याच्या देखत त्याला विचारलं किती खाल्ल्या? पुकारे तो बोले और मारे तो चिल्लावे. मारले की रडते. त्याला म्हणतात कोड. विठाला विठाला विठाला. अशी कोड्यात्मक जी भाषा असते त्या भाषेला कुड भाषा म्हणतात. मग त्या मुंगी उडाली आकाशी, तिन्ही गिळली सूर्यासी, थोर नवलाव झाला
वांजे पुत्र प्रसवला, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरून गेली, प्याले 12 हाती. किंवा काट्याच्या आणि वर वसले 3 गाव, 2 वसाड 1 वशेची ना. वशेची ना ते आले 3 कुंभार, 2 थोटे 1 घडेची ना. पर घडेची ना त्याने घडली 3 मडकी, 2 कच्चे 1 भाजेची ना. कळते का नाही? भाजेची ना ते तर भाजेची ना ते तर त्यात रांधले 3 मूग, 2 कच्चे 1 शिजेची ना. शिजेची ना ते आले 3 पाहुणे, 2 रुसले 1 जेवेची ना. बर जेवेची ना त्याला दिल्या 3 म्हशी, 2 वांज 1 फळेची ना. नाही कळायला? तुमची डिम लाईट हे वाटते. विठाला तुमची डिम लाईट कशाने झाली हे कीर्तन ऐकून. अभ्यासू लोकांचे तुम्ही कीर्तनच ऐकले नाही. म्हणून ह्या कूड भाषेच्या माध्यमातून नामदेव महाराज मोक्ष प्राप्तीचे साधकाला उपाय सांगतात. हे साधका, तुला जर मोक्ष पाहिजेत असेल तर, जर मोक्ष पाहिजेत असेल तर घरातले पहिले मायबाप मार. अभंगाचं पहिलं चरण. मायबाप दोन्ही जीवेची मारावे, 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 मायबाप दोन्ही जीवेची मारावे. शरण धरावे पाय मोजे, चरण धरावे माय भावाची लग्न बहिणीशी लावावे, भावाचे लग्न बहिणीशी लावावे, चरण धरावे पाय मोजे, चरण धरावे पाय मोजे, भावाचे लग्न बहिणीशी लावावे, भावाचे लग्न बहिणीशी लावावे, मायबाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकोचे, चरण धरावे बायकोचे, चरण धरावे बायकोचे, दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकोचे, चरण धरावे बायकोचे, नामदेव महाराज म्हणतात, तुला जर मोक्ष पाहिजेत असेल तर काय करायचं? माय बाप दोन्ही जीवेची मारावी, चरण धरावी बायकोची, तरीच पावावी मोक्षपदा. हो, ऐका. हरिपाठ चालू आहे. पारा पारा आहे का? वा वा. कमी आवाजात करा पारा माऊली. थोडासा आवाज कमी करा, नाही तर टाळ नका वाजू. विठाल विठाल. यालाच म्हणतात अखंड हरिनाम सप्ताह. सतत नामस्मरण चालू असलंच पाहिजे.
ऐका, मला पुढं भाव सांगायचा आहे की नामदेव महाराज म्हणतात, माय बाप दोन्ही जीवेची मारावी तरीच पावावी मोक्षपदा. जर मोक्ष पाहिजेत असेल तर पहिले माय बाप मारा. हे कुठं सांगितलं? आजपर्यंत तुम्ही कीर्तन ऐकले, ऐकत आले, पुढे ऐकणार आहे, पण हा अभंग कधीच झाला नसेल इथं. ऐका नाही कोणी गावातलं, कधीच झाला नसेल. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा, हे ऐकलं ना. पण आज तसं नाही, मायबाप मारायचे. म्हणून मायबाप, आज ही वैर्याची रात्र आहे, तुमचा शेवटचा दिवस आहे. अंतविधी करायला मी राहणार आहे, पेटवायला. विठ्ठल 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 काय जेवढं आहे तेवढं आजच्या रात्रात माझ्या नावावर करा. जेवढे आहेत पैसे गाडग्यात ठेवलेले तेवढे सगळे आणून द्या. का? ही वैर्याची रात्र आहे. माय बाप जिवंत मारायची आपल्याला, आणि त्याच्यासाठी सप्ताह हो. हे शिवपुराण, भागवत, हे टाळकरी कशासाठी आहे? हे मायबाप मारण्यासाठी आहे. आणि मायबाप मारण्यासाठीच आपण महाराजाला पोरी दिल्या. कशासाठी दिल्या? मायबाप मारण्यासाठी. हो, मग तुम्ही म्हणाल, महाराज कोणती माय मारायची आणि कोणता बाप मारायचा हे कुठल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. हो, वेदांत सांगितलं, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. तुकोबाराय म्हणतात, माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी, कुंडलिके काय केले. आपला देव आई वडिलाच्या सेवेनं उभा आहे. निस्तम ज्ञानोबाराय म्हणतात, असं बोट जरी केलं आईला वडिलाला तर तो नरकाला जातो. अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, केली दोन्ही पतना कारण होय. किंवा आपलीच जननी नग्न दावली या जननी, ते तीर्थची पत्नी कारण होय. म्हणून माय बाप मारायची, कोणती माय आणि कोणता बाप मारायचा. या देह नावाच्या घरात एक बाप आहे आणि देह नावाच्या घरात एक माय आहे. विटा मातीच्या घरातले आई वडील नाही. विठ्ठल 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 इथं इटा मातीतल्या घरातले जन्मदाते आई वडील नाही. याला अंडरलाईन करा, रेष बढा. या देह नावाच्या घरात एक बाप आहे. तो बाप आहे अहंकार. ह्या अहंकार नावाचा हा बाप आहे. हा सगळ्या विकाराला जन्म घालत असतो. म्हणून याला जनिता म्हटलेलं आहे. सगळ्या विकाराचा जनता कोण असेल तर हा अहंकार आहे. विठ्ठल विठ्ठल हा अहंकार नावाचा पहिला बाप मारायचा आपल्याला. आणि हा अहंकार सामान्य नाही महाराज. ज्ञानोबाराय त्याची गोष्ट नवलाई सांगतात. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झुंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हा अहंकार आहे. हा पकडत असताना कोणाला पकडतो? तुम्हा आम्हाला नाही पकडत. हो, उंदीर मांजर कोणत्या उंदराला पकडतो? मेलेल्या का जित्याला? जित्याला पकडते. मेलेलं तिला माहित हे आपला कधी नाश्ता आहे. जे इकडं तिकडं इकडं तिकडं पळते ना, पहिलं त्याला पकडते. तसा हा अहंकार ज्ञानी लोकाला पकडतो. म्हणून आमच्या संताने पहिला हा अहंकार मारलेला आहे.
अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रम. हा परिवार त्याने वाढवला. आमच्या संतांनी पहिला तो मारला. ए ताडवा बया आले दोष वैरी धोपटिले तया माझी पहिले देहंकारू. हा देहंकार पहिला आमच्या संतांनी मारलेला हा बाप मारला. आणि हा बाप मारण्यासाठीच संत वाङ्मय हा सप्ता जन्माला आला. विठ्ठल 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 हा अहंकार सामान्य नाही. त्यांनी आमच्यातला एक हभप धरला. कोण? शुकाचार्य. सामान्य नव्हते. यम प्रवर्जंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायन विरहा कातराज हाव पुत्रेति तन्मया तरोभिने दुस्तम सर्वभूतम हृदयम मुनिमानितोस्मी. मराठीमध्ये सांगू का? संस्कृत नाही कळालं शुकाचार्य चरित्र, मराठीमध्ये सांगतो. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, बामणाचे पोर एक खेळाशी भ्याले, बारावर लपाल रे, लपाल रे, कापत कापत बाहेर आली, नागवेच पळून गेले रे, नागवेच पळून गेले रे. ऐक खेळ्या तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळ्या तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे, ऐक सगळ्या तुला पळून गेले रे, पळून गेले रे. ऐक खेळ्या तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळ्या तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे, ऐक सगळ्या तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळ्या तुला सांगतो जाणून व्यासांनी त्याच्या मुलाचं चरित्र लिहिलं. नामदेव महाराजांनी सांगितलं. ज्ञानोबारायांनी एका वाक्यात एका ओवी शुकाचार्याचं चरित्र सांगितलं. ज्ञानेश्वरी. विशेषणोनी जन्मले ते शुकादिक दादुले, तयाच्या वानिता झाले भाट याच्या हा ज्याचा अधिकार आहे. शॉर्टकट सांगा लागलो. ते जन्माला आलं आणि तसंच पळालं आणि पळा लागलं. बाप म्हणाला थांब 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 बाळा, ते तसंच पळा लागलं. आणि बाप म्हणाला जायचं तर जा, पण जनकाची भेट घेऊन जा. असं म्हटल्याच्या नंतर जनकाकडे चाललं. तेवढ्यात गचांड धरलं. कोणी? अहंकाराने. शुकाचार्याच्या पहिलं पाठीमागं लागला अहंकार. अभिमान लागे शुकाचे पाठी, अभिमान लागे सुखाचे पाठी, अभिमान लागे शुकाचे पाठी, अभिमान लागे सुखाचे पाठी. यासी उफराटे दृष्टी केली, तो अभिमान त्या शुकाचार्यांना लागलेला आहे. आणि जनकाच्या दारात गेला आणि सांगायला लागला मी शुक आलो म्हणून सांगा. आतूनच आवाज आला काय? संगम त्यक्त्वा सुखी भव. पुन्हा यांनी दंड्याकमंडलूचा त्याग केला आणि सांगितलं मी शुक आलो म्हणून सांगा. आतून आवाज आला संगम त्यक्त्वा सुखी भव. मुठभर राख होती, झोळी होती, तीही काढून ठेवली. पुन्हा सांगितलं मी शुक आलो म्हणून सांगा. काही जवळ नाही, मुठभर राख होती, तीही बाजूला केली आणि आतून आवाज आला मी शुक आलो म्हणून सांगा. हो. त्यांनी पुन्हा म्हटलं संगम त्यक्त्वा सुखी भव. आता काय
काहीच नाही. मी हा मी शुक जो मी आहे ना हा पहिला बाप आहे. हा मी वरगणी दिली, मी पंगत दिली. हा पहिला बाप या सप्त्यातला मारायचा आपल्याला. विठाला निष्ठ मी म्हटलं तर 1 कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप लागते. मी नुसतं मी म्हटलं तर 1 कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप लागते. ध्यानात ठेवा. म्हणून या सप्त्यात पहिला मी नावाचा बाप मारायचा. नामदेव महाराज म्हणता मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी एवोनिया पाठी थापटीती. म्हणून आज ही पहिला एवढं अन्नदान करून एवढी पंगत आहे, त्यात निम्मे बेवडे. या गावात कोणी पित नाहीत ना? नाही. वा वा, टाळ्या वाजवा. मला पिणारे भेटलेच नाही तर रोज भेटतात 2-4. मला हे माळकरी महाराज मंडळी हे आवडतच नाही. मला पिणारे खूप आवडतात. का? हे जर भेटले माळकरी, नेलं घरी चहा पाणी प्यायला तर नोट देतील कोणती फाटकी. एका घरी तसंच नेलं, अर्धी दिली 10ची ना अर्धी दिली 20ची. किती झाले? किती झाले? 15 कशी होती? 10 अर्धीच आहेत आणि 20 ही अर्धीच आहेत. 20 आहेत ना ते. हे सांगताच येणार नाही. 2-3 दिवसापूर्वी कीर्तन होतं माझं तिकडं धाराशिव जिल्ह्यात. हो, बेवडे आले, त्यांनी 500च्या नोटा काढून दिल्या. मग माळकरी चांगले का बेवडे? हो, जिथं जेवढे बेवडे तर त्याची लिस्ट काढली मी. उद्या ते सगळे घेऊन जाणार आहे. विठाला ऐका, मला भाव सांगायचा आहे की मी नावाचा पहिला बाप मारा. तो सगळ्यात मोठा अहंकार आहे. आणि हा मी नावाचा बाप मी हे सरे उरला उरे विठ्ठल. मी गेला हा जोपर्यंत मी आहे, मग तो विठ्ठल विठ्ठल मारा सद्गुरूच. विठ्ठल कीर्तन हे आध्यात्मिक आहे. हे ज्याने ऐकलं त्याला कळालं. म्हणून हा मी नावाचा बाप मारायचा आणि ममता नावाची माय मारायची. तरीच पावावे. ममता म्हणजे मी आणि माझे, ममता म्हणजे माझं. हे मी आणि माझे न धरी टाकी परते ओझे. हो, आणि मी आणि माझा आहे तोपर्यंत भगवान म्हणतात अर्जुना माझी प्राप्ती नाही. विठाला तैसे अहम ममतेची लवड सवडी माते न पवतीची बापुडी. ते जन्म मरणाचे दुथडी डवळीत ठेली. माझा साक्षात्कार होणार नाही. म्हणून मी आणि माझं नावाचं, मी आणि माझे नावाचे मायबाप हे आपल्याला मारायचे या सप्त्यात. मी पाटील आहे म्हणून मी कधीच म्हणू नका. या मंडपात आले की मी सोडून द्यायचं. एका बाईनं कीर्तन ऐकलं आणि तिचं रोडच्या कडेला घर होतं तिकडं. आणि ती म्हणाली महाराजांनी सांगितलं मी म्हणायचं नाही. गेली ना, अंगावर सोनं होतं. चोरानं पाहिलं. थंडीमुळे सगळ्याचे दरवाजे बंद होते. हो, आणि
दार ठोकलं, दार उघडा आणि आतून आवाज आला मालकाचा. ते म्हणले कोण आहे? तिने काय म्हणा पाहिजे, मी आहे. पण मी म्हटलं तर पाप लागते. पुन्हा आवाज द्यायला लागली, दार उघडा. ती म्हणे कोण आहे? आता ही काय मी म्हणे ना नाही. चोराने विचार केला हे घर हिचं नाही. लगेच चोरानं तिथंच तिच्या दाराला निंबाच्या झाडाला बांधलं, तोंड बंद केलं तिचं. तोंडाला चिकटपट्ट्या लावल्या, हात बांधलेले आहेत, तिच्या अंगावरचे सगळे अलंकार काढले आणि तिच्याच पायातल्या छपलेनं तिला मारलं. चोर निघून गेले भोकरला. तिला मार खावा लागला. का खावा लागला? मी म्हटलं नाही. मग मी म्हणायचं का नाही? घरी संसारात मी म्हणा, पण इथं परमार्थात मी सोडून द्या. विठाला विठाला तरीच पावावे मोक्षपदा. हे जर नाही जमलं, हे मायबाप नाही मारता आले, तर चरण धरावे बायकोचे. घरी जायचं आता. बायकोला पाटावर बसवायचं, टेबलावर बसवायचं, तिचे पाय धुवायचे आणि आरती करायची. देवाच्या आरत्या विसरून जा. जे देव जे देव जे माझी बायको, तू सांगे मी तुझा भोपिया ऐको. बायकोची आरती लिहून घ्या, मी लिहून देतो. बायकोची आरती करा, बायकोचे पाय धुवा, तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. देवाचे पाय संतांचे पाय नका धरू. महाराज लोकांचे तर धरूच नका. कोणाचे? बायकोचे पाय धरा. विठाला विठाला असे महाराज पाहिजेत. बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं का नवऱ्यानं बायकोच्या? तुमच्या इकडं कसं आहे? बोलत नाही का? बायको नवऱ्याच्या पाया पडते का नवरा बायकोच्या पाया पडतो? बायको नवऱ्याच्या पाया. पण कोणती बायको नवऱ्याच्या पाया पडते? हात वर करा. वा वा वा. एक दोन, त्या अर्धावट पडतात. पण नवरा म्हणतो अगं तुझ्या पाया पडतो, सगळं मी सांभाळतो, भांडे सुद्धा घासू लागतो, सगळं करू लागतो, कणिक करू लागतो, चपात्या भाजू लागतो, सगळं करू लागतो, फक्त तू एकच सांभाळ. काय? तोंड. ऐका, तो पाया पडतो. चरण धरावे बायकोची. बायकोचे चरण धरू नाही का? धरावे अवश्य. मी तुम्हाला पुराव्या सगट सांगतो की बायकोचे चरण का धरावे. जी आपल्याला बायको मिळत असते ना, ती बायको नसते. काय? ती बायको नसते. मग ती कोण आहे आपल्याला प्राप्त झालेली? ऐका, बायकोचे पाय का धरायचे? मी त्याची आध्यात्मिक कारण सुद्धा तुम्हाला भरपूर सांगतो. पहिली गोष्ट, जी आपल्याला बायको लाभलेली असते त्या बायकोची आपली गाठ ब्रह्मदेवानं 7 जन्मापूर्वी बांधलेली आहे. बरोबर आहे ना? 7 जन्मापूर्वी ब्रह्मदेवाने गाठ बांधली आणि 8व्या जन्मात ती आपल्याला प्राप्त झाली. काय गाठ कोणी बांधली होती? ब्रह्मदेवानं 7 जन्माची. आणि 8व्या जन्मात ब्राह्मण गाठ बांधतो तिची आपली. कोण बांधतो? ब्राह्मण. आणि पुढच्या 7 जन्माच्या गाठी मारण्यासाठी ती हनुमंतरायाच्या मंदिराच्या पाठीमागे येते. कुठं? इथं येते आणि एक स्टॉल टाकते वडापावचा. इथं
या कोपऱ्यात येते आणि वडापाव वडापाव वडापाव. पुढच्या 7 जन्माचं रिझर्वेशन करण्यासाठी वडापावचा स्टॉल मांडते इथं. नाही कळालं? वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी गावातल्या सगळ्या महिला इथे येतात. इथल्या येत नाहीत का? इथं वडापाव विकायला येत नाही का तुम्ही इथं? हनुमंतरायाचं दर्शन घेतात आणि इथे फेरे मारतात, एक गाठ मारतात, वडापाव. पुन्हा फिरतात, एक येडा घालतात, वडापाव. मिसळ पाव नाही. म्हणजे हे वटवृक्षा मला तू पाव 7 जन्म हाच मिळू दे. पुढच्या 7 जन्मातलं जी आपल्यासाठी मागच्या 7 जन्मातलं रिझर्वेशन करून आली, पुढच्या 7 जन्मातलं जी रिझर्वेशन करते तिचे पाय का धरू नये? धरावे. तुम्हाला हे नाही कळालं? दुसरं उदाहरण सांगतो. जी बायको असते ना, बहिणाबाई म्हणतात. दोघी बहिणी चौथी झाल्या, घर भावाच्या निघाल्या, दोघी बहिणी तिसरी लेक, तिन्ही मिळून भ्रतार एक. ऐका मुलाचे बोलणे, बायको नवऱ्याची कोण? बायको नवऱ्याची कोण? बहिणी म्हणे वरणू काय, बायको नवऱ्याची माय. मायचे पाय का धरू नये? नाही कळालं तुम्हाला? अहो, ती सुख दुःखाच्या वेळेस आपली माय असते. बायको ही क्षणकालाची पत्नी असली तर ती अनंत जन्माची माता म्हणून आपल्या बरोबर आलेली आहे. विठाला 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 विठाला. म्हणून चरण धरावे बायकोचे. आणि प्रत्येकाने धरले. कोणाचे? बायकोचे. म्हणून बायकोचे पाय धरा. पण त्याचा अर्थ तो नाही. चरण धरावे बायकाचे. बा म्हणजे हे जीवा. बायको शब्दातला पहिला बा आहे ना, तो तुम्हा आम्हाला वाचक आहे. बा म्हणजे हे जीवा. एकाचे, बा एकाचे चरण धर. एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती. आम्ही रखुमाईचा पती, 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 आम्ही रखुमाईचा पती. हे एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक चरण भगवान परमात्म्याचे चरण धरा. हनुमंतरायने फक्त रामच धरला तर गावागावात मंदिर झाले. आम्ही पाटी सोमवार पावे, बेले शिलिंगा धावे, किंवा ऐसा अखंड भजन करी, उगा नही क्षण भरी, आगवेन गावद्वारी आहे वजैसी. हे आमचं चाललेलं आहे. वाराला की देव बदलला. म्हणून एकच धरा. काय? एक धरिला चित्ती, आम्ही रुखमाईचा पती. म्हणून तुकडोजी महाराज नेहमी, तुकडोजी महाराज भजनी मंडळ आहे काही? आहे आहे. त्यांना कळले
शेणामातीचा देव केला, कुंभार त्याचा बाप झाला. लाकडाचा देव केला, सुतार त्याचा बाप झाला. हो, दगडाचा देव केला, वडारी त्याचा बाप झाला. हो, पण एकच चित्तात धरा, तो रुक्माईचा पती. हो, देव चित्तात धरा, चरण धरावे बायकाचे तरीच पावावे मोक्षपदा. हे जर नाही जमलं तर सख्या बहीण भावंडाचं लग्न लावा, अभंगाचं दुसरं चरण. भावाचे लग्न बहिणीशी लावावे हो, भावाचे लग्न बहिणीशी लावावे हो, भावाचे नामदेव महाराज म्हणतात, तुला जर मोक्ष पाहिजेत असेल साधका मुमुक्षा, तर एक काम कर. ह्या दोन गोष्टी नाही करता आल्या तर तिसरी गोष्ट कर. कोणती? सख्या बहीण भावंडाचं लग्न लाव. आवाज कमी झाला. विठ्ठल सख्या बहीण भावंडाचं लग्न लाव. तुला काय प्राप्त होईल? मोक्ष प्राप्त होईल. हो, सख्या बहिणीचं आणि भावाचं लग्न लागलं कधी आपल्या गावात? नाही. आपल्या भोकर तालुक्यात, आपल्या नांदेड जिल्ह्यात, हो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आपल्या तेलंगणामध्ये, आपल्या उशालाच आहे. लग्न लागलं का बहीण भावंडाचं? नाही. पण आपल्याला या सप्ताहामध्ये सख्या बहीण भावंडाचं लग्न लावायचं. जोपर्यंत हे लग्न लावणार नाही तुम्ही, ह्या पंक्ती, हे कीर्तन, हे सप्ताह, हे टाळकरी, हे सगळं खोटं आहे. आणि हे लग्न लावण्यासाठी आहे. तुम्हाला आजपर्यंत कुठल्याच कीर्तनकारानं सांगितलं नसेल. जोपर्यंत बहीण भावाचं लग्न लावा. हे माग लागलं नाही का? तुम्ही म्हणता
माग लागलं नाही, आता लागत नाही, आणि पुढे लागणार नाही, लागलं पण आतापासून लावायचं. विठ्ठल 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 माग लागलं नाही का? हो, माग ही लग्न लागलं. माग कधी लागलं? मग महाराजांनी कथेमध्ये एक विषय सांगितला की ही सृष्टी ब्रह्मदेवानं निर्माण केली, आणि ही ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करत असताना 4 प्रकारची केली. पहिली मानस सृष्टी केली, मंत्र सृष्टी केली ब्रह्मदेवाने, तिसरी यज्ञ सृष्टी केली, आणि 4थी मैथुनी सृष्टी केली. दुपारी महाराजांनी सांगितलं, मी कथा छान प्रकारे ऐकलेली आहे. आणि ही सृष्टी निर्माण करत असताना पहिली मानस सृष्टी निर्माण केली. त्या मानस सृष्टीमध्ये पहिल्यांदा 7 ऋषी केले. त्यांना सांगितलं लग्न करा आणि प्रजा वाढवा. ते सगळे ब्रह्मचारी राहिले. मग 4 सनकाधिकांना या 4 पोरांना उभं केलं, निर्माण केलं, आणि त्यांना सांगितलं प्रजा वाढवा. ते तसेच पळाले आणि बापाचं ऐकलंच नाही. ब्रह्मदेवाने शाप दिला, असेच बुट्टे राहील, तुमचे लग्नच होणार नाही. ते सनकाधिक सनसनानंद सन. नंतर या इनेकरी बाबाला केलं निर्माण, सांगितलं लग्न करा. लग्न करा म्हटल्याच्या नंतर ते आपल्या गावातच विनयाला सप्त्यातच आले इना घेऊन. कोण सांगा बरं नाव? नारद बा. खुर्चीवर बसून मस्त बाबा ऐका लागले, पण बाबाने ओके सांगितलं. नारदाला केलं, शेंडीवाल्या बाबाला लग्न करा म्हटल्याच्या नंतर त्यांनी लग्न केलं नाही. मग ब्रह्मदेव म्हणाले मी यांना प्रजा निर्माण करण्यासाठी सांगितलं, हे मानससृष्टी कामाची नाही. मग मंत्रसृष्टी निर्माण केली. मंत्रसृष्टीतली प्रजा ही प्रजा वाढवत नाही. मग ब्रह्मदेवाने यज्ञास प्रजा निर्माण केली. स यज्ञा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती. हो, याची कथा ज्ञानेश्वरीत आली 3ऱ्या अध्यायात. यज्ञासह प्रजेची निर्मिती केली, तीही प्रजा वाढविना नाही. मग ब्रह्मदेवाने काय केलं, उजव्या बाहूपासून एक पुरुष निर्माण केला आणि डाव्या बाहूपासून एक स्त्री निर्माण केली. मग महाराजांनी नाव सांगितले. काय नाव? त्या स्त्रीचं नाव काय? काय? शतरूपा. काय? आणि उजव्या बाहूपासून जे पुरुष निर्माण केला त्या पुरुषाचं नाव काय? स्वयंभू म्हणून. हे दोन्ही ब्रह्मदेवाचे सख्खे बहीण भावंडा आहेत. ब्रह्मदेवाने दोघांचं दिलं लावून लग्न, आणि तेव्हापासून मैथुनी सृष्टी निर्माण झाली. मनोहो अपत्यपमान इति मानवाहा. मनूचे सगळे अपत्य झालो आपण. मनू झाला बाहूपासून, आणि डाव्या बाहूपासून शतरूपा झाली. तेव्हापासून हे सख्खे बहीण भावंड आहे. आधी लग्न लागलं, पुढेही लग्न लागणार आहे. काय? पुढे सुद्धा लग्न लागणार आहे. थोर थोर दादा पर्वत उडून जातील. बहीण भावाचा विवाह लागेल. 5 वर्षाची स्त्री भ्रतार मागेल. 6 वर्षाची गरोदर राहील. हे भविष्यनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. मागही झालं, लागलं लग्न, पुढेही लागणार आहे. मग आताही जवळ आलं, सख्या बहीण भावंडाच्या पर्यंत आलं. त्या दौंड तालुक्यात सख्या बहीण भावंडा, सख्या चुलत बहीण भावंडाचं लग्न लागलं. तुम्हाला काय न झालं लग्न लावायला? लग्न लावा. विठ्ठल विठ्ठल मग कोणती बहीण आणि कोणता भाऊ? ऐका, आता त्या बहीण भावाचं नाव सांगतो मी तुम्हाला. आमच्या संत वाङ्मयात बहीण कोणाला म्हटलेलं आहे? बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा
ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा. भक्ती ही बहीण आहे आणि भाव हा भाऊ आहे. भाव भक्तीचं ऐक्य करा. नुसती भक्ती चालू आहे पण भाऊ कुठे? भक्ती चालू आहे, सप्ताह चालू आहे, म्हणजे बहिणीची गर्दी आहे आणि भाऊ कुठे? गोधडीत झोपला. भाव भक्तीचं ऐक्य करा. हे ज्यांनी केलं ते संत झाले. देव त्यांच्या घरी राबला. हो, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उंचणीचं काही उचलीचं काही नेने भगवंता. दृष्टी भाव भक्ती देखोनिया. दृष्टी भाव भक्ती देखोनिया. दृष्टी भाव भक्ती देखोनिया. उचलीचं काही नेने भगवंता. भाव भक्ती देखून या भाव आणि भक्ती हे ऐक्य करा. देव तुमच्या घरी धावत आल्याशिवाय राहणार नाही. काय येणार नाही? तो देवच, तो विठ्ठल परमात्मा, पांडुरंग परमात्मा, श्री गुरुच्या रूपात, विठ्ठल महाराजांच्या रूपात त्याचा भास्कर नावाचा प्रकाश टाकण्यासाठी हो आपल्या घरी येणार आहे उद्या परवा. टाळ्या वाजवा. तुमच्या लक्षात येत नाही का कीर्तन? तुम्ही कीर्तन ऐकले नाहीत चांगले. विठ्ठल महाराजाच्या नंतर तुम्ही कीर्तनच ऐकलं नाही. विठ्ठल विठ्ठल ऐका. हो, तो देव तिष्ठतील, धावतील तुमच्या घरी. भाव सांगा लागलो मी. पण भाव भक्तीचं ऐक्य करा. भक्ती चालू आहे पण भाव जर नसेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, कणी विन सोपटे कणसे लागले घनदाटे. काय करावे ओसटे ओस नगर. राणी दुखिया दुखी झाले, वांज फुली फुलले. हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून भाव भक्ती ऐक्य करा. हो, ज्ञानोबारायांनी सूत्र हरिपाठात हेच सांगितलं. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती ना मोक्ष. भाव भक्ती ऐक्य करा. म्हणून आपली भक्ती चालू असेल आणि भाव जर नसेल, भाव युक्त, भगवान म्हणतात मग निस्सिंभा उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे. फळ एक तैसे आवडे भलत याई हो. भक्तो माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी. देठून फेडिता सेवी आदरेशी. नोय नोये पै भक्ती एक मी जाणे, ते तर साने थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलती आई हो. भाव भक्ती हे ऐक्य करा. आणि ज्यांनी केलं देव त्यांच्याकडे धावत आले. कोणाकोणाकडे आले पुढे लिस्ट सांगितलेली. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षे प्रल्हादाशे चरम रंगू लागे. रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिले विने सज्जन कासया विकू लागे. मांस माळ्या सवत्यास कृपू लागे. नरहारी सोनारा घडू पुंकू लागे. सोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. हे उदाहरण कशासाठी आहेत? चरित्र आहेत. 24 भक्तांची लिस्ट आहे. संस्कृत मध्ये सांगू का?
व्याधशाचरणं ध्रुवश्च वयो विद्या गजेन्द्रस्य का कुब्जाया किं नाम रूपमधिकं किं तत्सुदां नधुनं वंशको विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषं भक्त्या तुष्यन्ति केवलं न च गुणेर भक्ति भाव माधव प्रियः विठ्ठल 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 विठ्ठल. हे झाले भक्तांचे चरित्र. आता मला वेळ नाही तेवढं सांगायला. भाव भक्तीचं ऐक्य केलं त्यांनी, तेच ऐक्य आपल्याला करायचं. ऐक्य म्हणजे लग्न. भावाचे लग्न बहिणीशी लावावे, तरीच पावावे मोक्षपदा. मोक्ष नाम सुख, मोक्ष ना ब्रह्मभावस्य मोक्ष हा, किंवा अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या नाम मोक्ष तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो मोक्ष प्राप्त करायचा असेल तर एकदा वारकरी संप्रदायाप्रमाणे भजन करा. 2 चरणाचा अर्थ सांगतो. विडोबार नामदेव महाराज म्हणतात, भावाचे लग्न बहिणीशी लावावे, तरीच पावावे मोक्षपदा. तेव्हाच तू मोक्षपदाला जातील. हे जर नाही जमलं तर गावात ब्राह्मण असेल ना, आहे का नाही? गावात ब्राह्मण नाही, औषधाला गाई आहेत. मग ब्राह्मणाच्या घरी गायीने, आणि त्या गायीचा वध ब्राह्मणाच्या घरी कर, आणि त्या गायीचं मांस ब्राह्मणालाही खाऊ घाला आणि तू खा, तुला मोक्ष प्राप्त होईल. अभंगाचं 3. गायीचे ब्राह्मणाचे घरी गायी
नामदेव महाराज म्हणतात तुला सुख पाहिजेत असेल, मोक्ष पाहिजेत असेल तर एक उपाय कर. काय? ब्राह्मणाचे घरी गायीसी वधावे, आराध्य करावे गाढवाचे. किंवा दुसरा याचा पाठ आहे, रामासी त्यागावे गोसी वधावे, भजन करावे गाढवाचे, तरीच पावावे मोक्षपदा. हे सगळं उलट आहे बरं. नामदेव महाराज म्हणतात ब्राह्मणाच्या घरी गायीचा वध करा. आता पहिली गोष्ट ब्राह्मण त्याच्या घरी गायीचा वध. गो ब्राह्मण हितायच याच्यासाठी भगवंताचा अवतार आहे. ब्राह्मण घर बांधत असताना ती जागा पवित्र करत असतो आणि तिथं आपण गाय न्यायची आणि गायीचा वध करायचा. जर गायीचा वध नाही केला मग कोण ब्राह्मण? ब्रह्मवेत्ता सद्गुरु. त्या ब्रह्मवेत्या सद्गुरूच्या गुरुकुलामध्ये, त्याच्या आश्रमामध्ये, मराठीमध्ये सांगू का, त्याच्या देगलूर मध्ये विठ्ठल आश्रमात विठ्ठल महाराज सांडोळकर या ब्रह्मवेत्या सद्गुरूंच्या आश्रमामध्ये या इंद्रिय रूपी गायी न्यायच्या आणि या गायीचा वध करायचा. ब्रह्मवेत्या सद्गुरु तो ब्राह्मण, जात ब्राह्मण नाही. आणि त्याच्या गुरुकुलामध्ये, त्याच्या आश्रमामध्ये, त्याच्या संस्थांमध्ये राहत असताना हे इंद्रिय ताब्यात ठेवायचे. तो इंद्रिया ज्ञान करी विषयाचे भय न धरी, प्राप्त करमणा भेरी उचित जे जे. हे इंद्रिय वध करायचा. विषयापासून इंद्रिय आवडायचे. नायक नेते कानाची वाडी, न पाहणे ते दिठीची वाडी, अवाच्य ते टाळी जिभची गा. ते इंद्रिय आवरायचे. पण हे इंद्रिय आवरण किती अवघड आहे. ज्ञानोबा त्याचं वर्णन करता. जे सारसाही बिघडिता, ओहो उनी वत्स काढिता, का भणंग दवडिता भानियावरोणी, माये पुढोणी बाळक, काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता विना, तैसे विषयाचे घर, इंद्रिया सांडिता थोर दुःख, पण ते वीर विराग सहाती. ज्ञानोबा वर्णन करतात. दृष्टांत सांगितले माऊलीनं, आता मी ते सांगत नाही. हे गायीच्या कसापासून, स्तनापासून वासरू अलग करताना त्या वासराला किती दुःख होते. आईच्या एकुलता एक बाळ काळानं न्यावा, त्या आईला किती दुःख होते. मासा पाण्यापासून वेगळा करावा, किती दुःख होते. भणंग भाण्यावरून उठवला म्हणजे 7 दिवसाचा उपाशी पक्वान्नाच्या ताटावून उठवावा, त्याला जेवढं दुःख होते तेवढं दुःख हे इंद्रियावरताने होते. ह्यो गोवध आहे. हा गोवध करा तुम्ही. कुठं? इंद्रिय. आमच्या संतांनी केला का नाही? सूरदासांनी डोळे फोडले, गोरोबा काकाने हात तोडले, भगवान बाबांनी लिंग तोडलं. हा गोवध करायचा आपल्याला. हे इंद्रिय जर ताब्यात नसेल तर ज्ञान काय ताब्यात राहणार आहे? नाहीतर इंद्रिय जे जे म्हणती ते ते पुरुष करती, ते तरलेची न तरती विशेषंदू. म्हणून हे विशेषंदू पार करायचा असेल तर पहिले हे गोवध करावा लागते. ब्राह्मणाचे घरी गायीसी वधावे, हा त्याचा अर्थ आहे. किंवा रामासी त्यागावे, गोसी वधावे, भजन करावे गाढवाचे. रामाचा त्याग करा. आपला चालू आहे भजन, पण रामाचा त्याग करा. गायीचा वध करा आणि गाढवाचं भजन करा. देवाचं भजन नाही करायचं. आता कशाचं करायचं? गाढवाचं. तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल असा सांगणारा महाराज आलाच नसेल तुमच्या गावात.
हो, रामाचा त्याग करा. ऐका त्याचा अर्थ. रामासी त्यागावे, रामासी त्यागावे. नाही कळालं? चार्जिंग नाही झाली तुमची? रामासी त्यागावे, त्या रामाचं गायन करा. हा अर्थ आहे. गोसी वदावे आणि भजन करावे गाढवाचे. कोणाचं? गाढवाचं. भजन करावे गाढवाचे, गाढवाचे भजन करा. नाही कळालं? गाढवाचे आज चालू आहे. नाही कळालं? गाढवाचे. नाही कळालं? डिम लाईट आहे. विडाला विडाला तुम्हाला चार्जिंग देण्यासाठी पॉवरफुल बॅटरी लाईट नाही, डिम लाईट आहे. बॅटरी की हे झाल्या तुमच्या हँग, भरून आणाव्या लागणार. माझा भाव वेगळा आहे. आणि भजन किंवा आराध्य करावे गाढवाचे. तुमच्या प्रत्येकाच्या घरी एक गाढव आहे का नाही महिला मंडळी? त्या गाढवाचं नाव सांगू का? सगळे 7 बारे पाहिले मी. 3 वाजता चालू इथे. गावात जेवढे गाढव आहेत तेवढ्या गाढवाचे 7 बारेच पाहिले मी. माझ्या जो मशीनच दिली होती प्रसादनं. काय त्या मशनीमध्ये सगळ्या गाढवाची लिस्ट दिसली. विढाला विढाला सांगू का गाढवाचं नाव? तुमच्या प्रत्येकाच्या घरी एक गाढव आहे. सांगू त्या गाढवाचं नाव? मन. मन मन नाव. टाळ्या वाजवा जरा. तुम्ही वेगळेच ग. इकडे पाहत होते काय तुम्ही सगळे? तू का म्हणे जित्ता गाढव केला मेल्यावरी नरका. ह्यो गाढव नाही. मन हे गाढव आहे. कुठेही खाते कुठेही पिते. कोण? गाढव. गाढव गाढव म्हणून दारू. शेवट कीर्तन समाप्त झालेलं आहे. आपल्या गावात बजरंग दल आहे. ऐका, पुढच्या वर्षी 7 दिवस गावात काळ्या पिशे आल्या नाही पाहिजेत. एक टाळ्या वाजवा. दुसरी गोष्ट, गावामध्ये एकही दारूचं दुकान उघड असता कामा नये. महिला मंडळी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या पाठीमागे आहे. हो, मला व्यसन मुक्तीचं लायसन आहे माझ्याकडे. सर्वांनी मोर्चा काढायचा तिथं, तरच सप्त्याची पत्रिका काढायची. वा. हो, एकही पिता कामा नये. 7 दिवस. 7 दिवस जेवढे दुकान आहेत त्या दुकान धुंडाळायचे. त्याच्यामध्ये तंबाखू सुद्धा असता कामा नये. तंबाखू नाही नाही, त्यांच्यासाठी एक पोत मी आणणार आहे आळंदी. ऐका, व्यसनाच्या गाढव जर तंबाखूत घातलं, गाढव गाढव कधीच तंबाखू, ज्या हराळीला तंबाखूच्या पानाचा स्पर्श झाला कधीच तंबाखू खात नाही. कोण? गाढव. गाढव गाढव सांगा लागलो. म्हणून दारू कधीच पिऊ नका. जर पीत असाल, हे व्यसन चांगलं नाही. विचार करा, दारू कशापासून बनते हो? आमच्या घरी दारूचा व्यवसाय होता. रोज 20 माणसं दारू काढायला होते आमच्या घरी. 20 माणसं. इतकी दारू निघत होती. ऐका, त्याच्या पुढचं सांगायचं मला. हो, मला भाव सांगायचा आहे.
दारू कधीच पिऊ नका. बरं, दारू झाली कशापासून? मोहाच्या झाडापासून. मोहाचं झाड कसं झालं? पहिल्यांदा सुकर गेलं, म्हणजे डुक्कर गेलं, त्याने विष्ठा टाकली. नंतर कुत्रा गेला, कुत्र्याने विष्ठा टाकली. नंतर गाढव गेलं, गाढवाने विष्ठा टाकली. 3 प्राण्याची विष्ठा एका ठिकाणी झाली आणि त्यात मोहाच्या झाडाचा जन्म झाला. असं मोहाचं झाड आहे. आणि त्या गाढवाचा, कुत्र्याचा आणि डुकराचा परिणाम त्या विष्ठेत झाला. विष्ठेचा परिणाम झाडात झाला. झाडाचा परिणाम त्या फुलात झाला. फुलाचा परिणाम त्या दारूत झाला. आणि दारूचा परिणाम, दारू पिणारा मनुष्य कुठंही लोळतो. का लोळतो? हा परिणाम आहे त्या विष्ठेचा. दारुडा मनुष्य काही भुंकत राहतो, काय बोलतो हे त्याला कळत नाही. तुमच्या गावात कोणी पित नाही म्हणून सांगायला लागलो एवढं बरं. म्हणून असणार तो काही बडबडत असतो. आणि तिसरी गोष्ट, दारुडा मनुष्य पडलाच तर रस्त्याकडे तोंड करून पडत नाही, गटाराकडे तोंड करून पडतो. कारण डुकराचं तोंड कुठं असते? नेहमी गटारात असते. हो, तो का पडतो? त्या दारुड्या मनुष्यावर मी PhD केली. हो, पण ते भेटतच नाहीत मला आज. उद्या मी दिवसभर आहे इथं. सगळ्या गावात फिरणार आहे. हे माळकऱ्याकडे जाणारच नाही मी. माळकरी आवडतच नाही. ऐका, म्हणून कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. झालेली सेवा माऊलीच्या चरणी जगद्गुरु तुकाराम महाराज. नामा म्हणे तो दिसे विपरीत, जरी दैवासे तरीच घडे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 दोन्ही जीवेची मारावी, चरण धरावे. बायकोचे भावाचे लग्न बहिणीशी लावावी, तरीच पावावे मोक्षपदा. ब्राह्मणाचे घरी गायीसी वधावे, आराध्य करावे गाढवाचे. ब्राह्मण नामा म्हणे हे तो दिसे विपरीत, जरी दैवासे तरीच गडे. झालेली सेवा माऊलीच्या चरणी माझे सद्गुरु शंकर महाराज, पांचाळ गुरुजी, भास्कर महाराज